ठाणे आणि उपनगराचे लक्ष लागून राहिलेली आणि गेली 38 वर्ष अखंडितपणे सुरू असलेली रामभाऊ म्हाळगी स्मृती व्याख्यानमाला 8 जानेवारीपासून सुरू होत आहे. यंदा पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची 300वी जन्मशताब्दी वर्ष असल्याने त्यांचे वंशज विधान परिषदेचे सभापती प्राचार्य राम शिंदे यांच्या हस्ते व्याख्यानमालेचे उद्घाटन आणि पहिले पुष्प गुंफणार आहेत, अशी माहिती व्याख्यानमाला समितीचे अध्यक्ष आमदार संजय केळकर यांनी दिली. यंदा व्याख्यानमालेचे हे 39वे वर्ष असून 8 ते 14 जानेवारी या कालावधीत सरस्वती क्रीडा संकुलाच्या पटांगणामध्ये रात्री 8 वाजता हे आयोजन करण्यात आलं आहे. या व्याख्यानमालेत एकही वक्त्याची पुनरावृत्ती झाली नसून दरवर्षी तारीख आणि वेळही गेल्या 38 वर्षांमध्ये एकच राहिली आहे. असं वैशिष्ट्य असलेल्या या व्याख्यानमालेला ठाणेकरांनी नेहमीच मोठ्या संख्येने उपस्थित राहून प्रतिसाद दिल्याची माहिती पत्रकार परिषदेमध्ये देण्यात आली. यंदा पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची 300वी जन्मशताब्दी वर्ष असल्याने त्यांचे वंशज तथा विधान परिषदेचे सभापती राम शिंदे यांच्या हस्ते 8 जानेवारी रोजी व्याख्यानमालेचे उद्घाटन होणार असून पहिले पुष्पही ते गुंफणार आहे. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर हा विषय त्यांच्या व्याख्यानमालेचा असल्याचंही आमदार केळकर यांनी सांगितले. महाराष्ट्राची प्रतिष्ठेची व्याख्यानमाला रामभाऊ म्हाळगी व्याख्यानमाला ही गेली 38 वर्ष याचं आयोजन जे आहे ते ठाण्यामध्ये सरस्वती शाळेच्या पटांगणावर आम्ही घेतो आणि आज आम्ही 39व्या वर्षामध्ये पदार्पण करतो. या व्याख्यानमालेची 3 वैशिष्ट्ये आहेत की पहिल्या वर्षापासून या व्याख्यानमालेची तारीख कधी बदलली नाही, 8 ते 14 जानेवारी. दुसरं वैशिष्ट्य, गेल्या 38 वर्षामध्ये एकही वक्ता, कारण 7 दिवसाची व्याख्यानमाला असते, विविध विषयावर असते, एकही वक्ता जो आहे ते त्याला या ठिकाणी निमंत्रित केलं नाही. कारण की आपल्या महाराष्ट्रामध्ये आणि या सगळ्या जिल्ह्यामध्ये वक्त्यांची मोठी विचारवंतांची मोठी खाण आहे आणि विविध प्रकारचे विषय घेऊन या ठिकाणी या व्यासपीठाला वक्ते मिळत गेलेले. त्यामुळे यावर्षी देखील रामभाऊ म्हाळगी व्याख्यानमाला ही 8 जानेवारीपासून सरस्वती ग्राउंडवर रोज रात्री 8:15 वाजता सुरू होणार आहे. या व्याख्यानमालेचं उद्घाटन अहिल्यादेवी होळकर यांचं 30शताब्दी वर्ष आहे आणि त्याच्यामुळे अहिल्यादेवींचे वंशज, त्याचबरोबर विधान परिषदेचे सभापती प्राध्यापक राम शिंदे हे या विषयावरही बोलणार आहेत आणि या व्याख्यानमालेचं उद्घाटन देखील करणार आहे. व्याख्यानमालेमध्ये विविध विषय आहेत. अध्यात्म, आरोग्य, पर्यावरणाचा विषय आहे. दुसऱ्या दिवशी पर्यावरणाच्या विषयामध्ये प्राची शेवगावकर या हवामानातले जे बदल आहेत याच्या संबंधी जबाबदारीतून संधीकडे हा विषय घेऊन व्याख्यान देणार आहेत. तिसऱ्या दिवशी म्हणजे 10 जानेवारीला सद्गुरू वेणा भारती महाराज हे तणावमुक्त जीवनाची गुरुकिल्ली हा विषय घेऊन मार्गदर्शन करणार आहे. चौथ्या दिवशी शनिवार 11 जानेवारीला वैद्य सुविनय दामले हे आजीबाईचा बटवा याच्यावर निरनिराळ्या त्यांचे विषय जे आहेत ते मांडणार आहेत. रविवार 12 तारखेला ॲडव्होकेट पारिजात पांडे सुप्रीम कोर्टामध्ये त्यांनी काम करतायत आणि वक्फ बोर्डाचा विषय जो आहे तो सतत गाजतोय. हा विषय कायदा वक्फ बोर्डाचा हा विषय लोकांना त्याचं प्रबोधन करणार आहेत. सोमवार 13 जानेवारीला सारंग दर्शने हे पत्रकार आणि मोठे लेखक आहेत. त्यांना अटलजींच्या देखील हे जन्मशताब्दी वर्ष आहे आणि अटलजी हे एक युगपुरुषच म्हणून अष्टपैलू व्यक्तिमत्व असलेले ते भारतरत्न होते. त्यांचा अटलजींचा वसा आणि वारसा या विषयावर ते आपल्याला व्याख्यान देणार आहे. शेवटच्या दिवशी प्रकट मुलाखतीचा कार्यक्रम ठेवलाय की ज्याच्यामध्ये सुप्रसिद्ध अशा शास्त्रीय गायिका आरती अंकलीकर टिकेकर यांची मुलाखत जी आहे ती माधुरी तांबणे या घेणार आहेत. असा हा 8 जानेवारी ते 14 जानेवारीचा म्हाळगी व्याख्यानमालेचा कार्यक्रम आहे. मला वाटतं एकही निरनिराळ्या क्षेत्रातला मोठा वक्ता नाही की जो या व्यासपीठावर येऊन गेलेला नाही. एक दिवस पॉलिटिकल क्षेत्रामधला वक्ता असतात आणि बाकीच्या निरनिराळ्या विषयावर राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, क्रीडा, अध्यात्म, आरोग्य, संगीत, लेखन, पत्रकारिता असे अनेक विषय जे आहेत हे 7 दिवस घेतले जातात.